मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅडम, पल्लवी आणि प्रभाकर सर तिघंही बोलत बसलेले असतात. आदिती मॅडम म्हणतात की अच्छा, म्हणजे यासाठी शांतनू इतक्या लवकर सकाळी बाहेर गेला का? पल्लवी म्हणते की हो, शांतनू तुमच्यासाठीच धडपड करत होता. त्या बाईंनी केलेले आरोप सगळे खोटे होते, हे आज त्यांनी सिद्ध केलंय. प्रभाकर सर म्हणतात की आदिती, तो इथून पुढेही अनेक पुरावे मिळवून तुला निर्दोष मुक्त करेल. पल्लवी म्हणते, बाबा, त्या कमलाबाईंनी मोठ्या आईवर कसा आरोप केला बघितला ना? म्हणजे त्या खरंच बोलत होत्या असंच वाटत होतं. शेवटी त्या आय विटनेस आहेत आणि घटना त्यांनी स्वतः बघितली आहे. आदिती मॅडम म्हणतात की मला नाही असं वाटत. ती बाई माझ्यासमोर आली म्हणून माझ्यावर बोट दाखवलं. आता सुपर्णा वहिनी त्यांच्याकडे गेल्या तर त्यांच्यावरही बोट दाखवलं. पल्लवी म्हणते की नाही आई, त्या ज्या पोट तिडकीने सांगत होता ना, त्यावरून असं नाही वाटत. कदाचित मोठे काका आणि मोठ्या आईने त्या बाईचं तोंड बंद करून तिला पैसे दिले असतील आणि आता लॉकअपमध्ये जाण्याच्या भीतीने त्या बाईंनी खरं सांगून दिलं असेल का कोणास ठाऊक. पण त्या जेव्हा बोलत होत्या ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक खरेपणा दिसत होता. त्या सारख्याच म्हणत होता की माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. आदिती मॅडम म्हणतात, पण आता या गोष्टीवर शांतनू विश्वास ठेवणार नाही. प्रभाकर सर म्हणतात की पण आदिती, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? एक गोष्ट चांगली झाली. त्या बाई पोलिसांच्या कोठडीत आहे म्हणून सुरक्षित आहेत. आता मात्र ही मंडळी काहीच करू शकत नाही तिला. पल्लवी म्हणते की तेही एका अर्थी बरंच झालं. शांतनू आईंना सिद्ध करण्यासाठी बरेच पुरावे गोळा करतायत. कदाचित या प्रोसेसमधून सत्य बाहेर येईल आणि मोठे काका आणि मोठ्या आईचं खरं रूप उघड होईल, असंच मला वाटतंय. मग आदिती मॅडम म्हणतात की तुझ्या तोंडात अगदी साखर पडो आणि असंच घडो बाळा. पल्लवी म्हणते की आई, तुम्ही नका काळजी करू. बरं, मी येते आता, असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. इकडे शांतनू मात्र एकटाच रूममध्ये विचार करत असतो. पोलीस स्टेशनमध्ये घडलेले सगळे प्रसंग त्याला आठवत असतात. त्यामुळे तो खूप अस्वस्थ आणि बेचैन झालेला असतो. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते आणि पल्लवी आल्या आल्या शांतनू अगदी तिला मिठीच मारतो, कारण तो खूपच अस्वस्थ असतो. त्याला अगदीच काय करावं ते सुचत नसतं. पल्लवीला देखील आश्चर्य वाटतं. ती विचारते की काय झालंय? तुम्ही काय एवढे अस्वस्थ होताय शांतनू? हे बघा, तुमच्या मनात जे काही चाललंय ते तुम्ही मला सगळं सांगू शकता. तुमचं सुख, दुःख, आनंद, त्रास सगळं काही माझ्याशी शेअर करू शकता. शांतनू म्हणतो की पल्लवी, मी जे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीच्या खूपच जवळ पोचल्यासारखं वाटतंय मला. कमलाबाई खोटं बोलत होती आणि तिच्या बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तिने सांगितलं की तिने हे पैशांसाठी काम केलं आणि मग त्यानंतर ती बोलली की मोठ्या आईने हे सर्व केले, म्हणजे नक्कीच ती खोटं बोलते. हे तर जवळजवळ सिद्धच झालंय. म्हणजे मी जी धडपड करतोय ना, त्यातून काहीतरी पॉझिटिव्हिटी बाहेर येते आणि याचाच आनंद होतोय मला. पल्लवी म्हणते की हो शांतनू, तुम्ही खूप चांगलं काम करतायत. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. शांतनू म्हणतो की एका निर्दोष व्यक्तीला सगळ्या आरोपातून बाहेर काढणं आणि यासाठीच मी सगळं प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. पल्लवी म्हणते की ते कळतंय मला. पल्लवी मनातच म्हणते की आणि मला हे सुद्धा कळतंय की शांतनू तुमच्या आईवर कोणीतरी आरोप करतंय, त्यांना अडकवायला बघतंय आणि या गोष्टीचा तुम्हाला जास्त त्रास होतोय. तुम्ही ते मान्य करा, नाहीतर करू नका. पण आता मात्र माझ्या ते लक्षात आलंय. लवकरच तुम्हाला सगळं सत्यही कळेल. नंतर पल्लवी म्हणते की शांतनू, इतकं चांगलं काम करतायत तुम्ही, मग एवढे अस्वस्थ का होतायत? शांतनू म्हणतो की अजून माझं मिशन पूर्ण झालं नाहीये. सगळे आरोप चुकीचे हे अजून मी सिद्ध करू शकलो नाहीये. त्या गुंडांचं सतत वेगळं वेगळं बोलणं, त्यांना मिळालेला तो ब्लँक चेक असं म्हणून तो अचानक थांबतो आणि म्हणतो की एक मिनिट पल्लवी, माझा ऐक, आत्ताच्या आत्ता आपल्याला निघावं लागेल. खूपच महत्त्वाचं काम आहे. पल्लवीला मात्र आश्चर्य वाटतं. ती विचारते कशासाठी शांतनू आणि कुठे जाणार आहोत आपण? शांतनू म्हणतो की पोलीस स्टेशनला. आता इकडे बाहेर मोठ्या आईने मात्र चोरून त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. ती मनात म्हणते की आता कशाला निघाले हे पोलीस स्टेशनला? काय नवीन संकट वाढून ठेवलंय कोण जाणे. हे म्हणत होते ना, तेच बरोबर आहे. गाफील राहून अजिबात चालणार नाही. ही गोष्ट यांच्या कानावर तर घालायलाच हवी. शांतनू पल्लवीला म्हणतो की त्यावेळी मला सुचलं नाही, पण आता तुझ्याशी बोलताना मला एक गोष्ट सुचली आहे. तू चल ना पटकन, मी सांगतो तुला सर्व. आणि मग शांतनू पल्लवीला घेऊन बाहेर येतो.
इकडे मोठी आई मोठ्या काकांना सांगत असते की अहो शांतनू परत पोलीस स्टेशनला जायचं म्हणतोय. मोठे काका म्हणतात की अगं सकाळीच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलोय. त्या बाईचं प्रकरणही पटलंय, मग आता काय आहे पुन्हा? मोठी आई म्हणते की नेमकं काय आहे ते मलाही माहीत नाही, पण तुम्ही त्याला अडवा ना, तुम्ही त्याला समजवा. तेवढ्यातच शांतनू आणि पल्लवी तिकडनं येत असतात. मोठे काका म्हणतात की शांतनू कुठे निघालास? शांतनू म्हणतो की मोठे काका आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. मोठे काका म्हणतात की एवढं काय महत्त्वाचं काम आहे? शांतनू म्हणतो की पोलिसांनी ज्या गुंडांना पकडले त्यांच्याशी मला जरा बोलायचं आहे. मला काही प्रश्न पडलेत मोठे काका, त्याची उत्तरं मला त्यांच्याकडून नक्कीच मिळतील आणि त्याशिवाय सत्य समोर येऊ शकत नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की अरे कसलं सत्य? शांतनू अरे तू नको या भानगडीत पडूस आणि पल्लवीला तर अजिबात अडकवू नको यात. आत्ता तर कुठं ती आजारातून उठली आहे. पल्लवी म्हणते की मोठ्या आई अहो तुम्ही नका काळजी करू, शांतनू आहेत ना माझ्याबरोबर, आम्ही आलोच लगेच. मोठी आई म्हणते की तुमचं काय चाललंय ते काही कळतच नाही. मोठे काका म्हणतात की अरे शांतनू ते गुंड आहेत, त्यांनी आपल्याला त्रास दिलाय आणि तुला सारखं सारखं त्यांच्याशी का बोलायचंय? शांतनू म्हणतो की मोठे काका मला त्यांच्याशी जरा बोलायचंय आणि महत्त्वाचं बोलायचंय. मोठी आई म्हणते की म्हणजे तुम्ही जायचं ठरवलंच आहे का? तेव्हा शांतनू म्हणतो की हो मोठी आई, जावं तर लागणारच आहे. मोठे काका म्हणतात की शांतनू मी देखील तुझ्यासोबत येतो मग. नाही म्हणजे तुझ्यासोबत कोणीतरी हवंच ना. शांतनू म्हणतो की ठीक आहे चला मग. मग तिघेही पोलीस स्टेशनकडे येतात. मागे विभावरी म्हणते की शांतनू किती धावपळ करतोय ना आदिती जाऊबाईंसाठी. मेघना म्हणते की बरोबर आहे, शेवटी त्यांच्या आईंवर आरोप झालेत आणि त्रास तर होणारच ना. मोठ्या आईला मात्र त्या दोघींचा चांगलाच राग येतो. मोठी आई म्हणते की काय गं, तुम्हा दोघींना काही कामं नाही आहेत का? गप्पा मारत बसलाय नुसत्या, जा इथून. आणि मग दोघीही घाबरत तिथून निघून जातात. मागे मोठी आई मात्र विचार करू लागते. इकडे शांतनू पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की साहेब सॉरी, मी तुम्हाला पुन्हा एकदा त्रास देतोय, पण त्या गुंडांशी मला पुन्हा एकदा बोलायचं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की आय एम सॉरी सर, पण मी तुम्हाला असं आरोपींना भेटण्याची परवानगी नाही देऊ शकत. पल्लवी म्हणते की सर प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतोय. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही जर त्या गुंडांना धमकावलं तर? तर तुमच्यासारख्या चांगल्या कुटुंबातील माणसांनी त्या गुंडांसमोर सारखं सारखं येणं चांगलं नाही आहे. अहो चांगली नसतात ही माणसं. शांतनू म्हणतो की मान्य आहे मला, पण तुम्ही समजावून घ्या ना जरा. माझ्या घरातल्या व्यक्तींवर असे खोटे आरोप होत आहेत. मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी काय फार प्रश्न विचारणार नाही त्यांना. आणि मी जर काही चुकीचं विचारत असेल तर तुम्ही मला अडवू शकता. हवं तर तुम्हीसुद्धा थांबा प्लीज. आणि मग इन्स्पेक्टर देखील तयार होतात. लॉकअप उघडल्यानंतर आल्या आल्या मोठ्या काकांनी त्या गुंडांना खुणावलेलं असतं. शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ही माणसं पैशांसाठी काम करता असं तुम्ही म्हणालात. आणि काय रे, मॅडमने पैसे दिले असं तूच सांगितलंस ना? तेव्हा तो गुंड म्हणतो की हो साहेब, त्यांनीच पैसे दिले होते, पैशांशिवाय आम्ही कुठलंही काम करत नाही. शांतनू म्हणतो की बरोबर आहे, पैशांसाठीच काम करता ना तुम्ही? मग त्या मॅडमने तुम्हाला ब्लँक चेक का दिला? आता मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या गुंडांना मात्र काय बोलावं ते सुचत नाही. पल्लवी म्हणते की बोला ना आता, ब्लँक चेकच दिला होता ना तुम्हाला? गुंड म्हणतात की हो, म्हणजे कोरा चेक दिला होता आम्हाला. शांतनू म्हणतो की मग अजूनही तो तुमच्याकडं कसा आहे? म्हणजे तुम्ही ज्या टाईपचं काम करताय त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर एक ब्लँक चेक आणि तोही सही केलेला, तर तुम्ही डायरेक्टली बँकेत गेला असता ना आणि बँकेतून पैसे काढले असते. पल्लवी म्हणते की तुमच्या खिशात अजून काय करतोय तो चेक? तुम्ही तो चेक पुजायला ठेवलाय का? मराठीत बोललेलं तुम्हाला कळत नाही का? उत्तर द्या. शांतनू म्हणतो की उत्तर काय देणार ते, खोटं बोलतायत ते. शांतनू त्यांना विचारतो की ॲडव्हान्स मिळाला होता का रे? तेव्हा दुसरा गुंड म्हणतो की हो. पल्लवी म्हणते की तुम्ही तर म्हणाला चेक मिळाला होता आणि हा तर म्हणतोय की ॲडव्हान्स मिळाला होता. शांतनू म्हणतो की जर पैसे मिळाले होते तर कुठे आहेत पैसे? तेव्हा दुसरा गुंड म्हणतो की खर्च केले. पल्लवी म्हणते की खर्च केले? लगेच काय काय केलं एवढ्या पैशांचं? तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो साहेब, आता राहणं खाणं पिणं. शांतनू म्हणतो की अरे वा, म्हणजे 5,001 रुपयाची देणगी मिळाली होती का तुम्हाला? अरे, एका मोठ्या कुटुंबातील व्यक्तीला मारण्यासाठी म्हणजे 2-3 लाख रुपये तर तुम्हाला मिळालेच असतील. मग एवढे सगळे पैसे फक्त काही शॉपिंग आणि खाण्यापिण्यावरच खर्च केलेत?
कुठल्या दुकानातून शॉपिंग केली तुम्ही? बिल दाखवा. कुठल्या हॉटेलमध्ये जेवला? बिल दाखवा. मला सर्व डिटेल्स द्या. थोडी तरी कॅश राहिलीच असेल ना शिल्लक? मग नोटा दाखवा. नोटांच्या त्या सिरियल नंबरवरून सगळं काही शोधता येईल. तुम्हाला कॅश मिळाली होती की ऑनलाईन? त्यातला एक गुंड म्हणतो की कॅश मिळाली आणि दुसरा गुंड म्हणतो की ऑनलाईन. शांतनू म्हणतो की नक्की काय चाललंय तुमचं? बरं, जर कॅश ऑनलाईन मिळाली असेल तर अकाउंटचे डिटेल्स द्या. ज्या अकाउंटवरून तुम्हाला पैसे आले होते. नंबर द्या मला, तारीख सांगा, वेळ सांगा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ज्या मॅडमचं नाव घेतलंय ना त्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत. ऑडिटिंगचं काम करतात. त्यांच्यावर तुम्ही एवढा मोठा आरोप करताय. मग त्यांच्याकडे एवढे पैसे आले कसे आणि एवढी रक्कम येईल कुठून? आणि त्यांनी जर एवढी रक्कम अरेंज केली आहे तर क्रेडिट कार्डवर यायलाच हवी होती. मग आपल्याच कुटुंबाला मारण्यासाठी घरातली बाई एवढे पैसे का देईल? आता मात्र गुंडांना काय बोलावं ते सुचत नाही. शांतनू म्हणतो की बरं मला एक सांगा, पैसे त्यांनीच दिले का दुसरं कोणी दिले? शांतनू त्यांना प्रश्न विचारत असतो आणि ते गोंधळत उत्तरं देत असतात. आता खूप प्रश्न विचारून झाल्यानंतर तो गुंड वैतागतो. तो म्हणतो की नाही सर, त्या मॅडमने नव्हते मला पैसे दिले. शांतनू म्हणतो की मग मला सांग कोणी दिले होते? तो गुंड आता मोठ्या काकांकडे बघू लागतो. मोठे काका मात्र डोळे वटारून डोळे मोठे करून त्याला खुणावून धमकवत असतात. मग इन्स्पेक्टर पुढे येतात. ते त्या गुंडाला विचारतात की काय रे, मग त्या आदिती मॅमने पैसे दिले नव्हते तर मग कोणी दिले होते? तो गुंड खोटं बोलू लागतो. तो म्हणतो साहेब, खरं तर आम्ही चोरी करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. त्यामध्ये हातापाईला झाली आणि सुरा लागला. इन्स्पेक्टर म्हणतात की आता जे बोलतोय तू खरं बोलतोयस ना? यातला आता एक शब्द जरी खोटा निघाला तर चांगली चामडी सोलून काढेल. आणि मग इन्स्पेक्टर शांतनूला म्हणतात की वेल डन मिस्टर शांतनू. सगळेजण बाहेर येतात. इन्स्पेक्टर फोनवर बोलत असतात. तोपर्यंत मोठे काका मनात विचार करतात की मी इथं आलो त्या गुंडांना धाक दाखवला म्हणून बरं झालं, नाहीतर आज काही खरं नव्हतं. इन्स्पेक्टर म्हणतात की मग मिस्टर शांतनू, तुमचे तर आभारच मानायला हवेत. खरं तर या चेकचा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. एवढं ठोकलं त्यांना लॉकअपमध्ये पण काहीच बोलले नाही. पण तुम्ही अगदी करेक्ट शब्दांमध्ये पकडलं त्यांना. शांतनू म्हणतो की ॲक्च्युली साहेब, तुमच्या सहकार्यामुळे हे सगळं होऊ शकलं. मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो, आमच्या कुटुंबावरील व्यक्तीवर झालेले आरोप हे खोटे आहेत. आणि आता हे त्या गुंडांनीही व्यक्त केलं आहे. आणि आता त्या निर्दोष व्यक्तीलाही या आरोपांचा त्रास होणार नाही. आणि याचंही एक समाधान मिळालं आहे. असं म्हणून मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रभाकर सर शांतनूला विचारतात की काय झालं रे? शांतनू म्हणतो की बाबा, या निर्दोष आहेत हे मी सिद्ध करून आलोय. हे ऐकून आदिती मॅमला आणि प्रभाकर सरांना खूप आनंद होतो. प्रभाकर सर शांतनूजवळ येतात आणि त्याला म्हणतात की वा चिरंजू, तुझा खरंच आज खूप अभिमान वाटतोय. एवढ्यातच ज्योती आणि गीताची मस्ती चालू असते आणि अचानक फोन खाली पडतो. फोन आदिती मॅमच्या पायाजवळ येऊन पडतो. शांतनू फोन घेण्यासाठी खाली वागतो. आदिती मॅम आयुष्यमान भव असा शांतनूला आशीर्वाद देतात. शांतनूलाही हे समजतं आणि आदिती मॅम खूप रडत असतात. तर मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, कालच्या भागामध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते चेतना डावरे, स्वाती सुतार, मुकुंद कुलकर्णी, हेमंत सावंत, पूजा कांबळे, प्रतिमा म्हात्रे, प्रमोद पंडित, किसन बुगडे, स्नेहा गारगट्टे, रवींद्र कोमनक, रेश्मा भगत, उषा नाठे, अपर्णा जोशी, सीमा भालेराव, योगिता बिलवारे, कैलास जाधव, नम्रता डोंगरे, रुपाली गोधडे, धनश्री देशमुख, दीपक तेरवकर, साहेबराव दराडे, मुकुंद कुलकर्णी, रवी कवडे, योगेश टोनसाळी, गीता चंदेर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.